न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी. सूर्य ओकतोय आग, पांढरकवड्यात भाजीपाला पिके करपली, बळीराजा आर्थिक संकटात. विदर्भातील उन्हाचा तडाखा यंदा सर्वसामान्यांसोबतच शेतीलाही होरपळून टाकत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा परिसरात एप्रिल-मे महिन्यात भाजीपाला लागवडीचा उत्साह असतो. मात्र यंदाच्या वर्षी प्रचंड तापमाने या उत्साहावर पाणी फिरले आहे. वाढत्या उष्णतेमुळे शेतातील कोवळी रोपे उगवण्यापूर्वीच करपून जात असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. सध्याच्या भीषण उन्हाचा सर्वाधिक फटका मेथी, कोथिंबीर, पालक आणि शेपू यासारख्या नाजूक पालेभाज्यांना बसत आहे. त्यासोबतच भेंडी, गवार, मिरची आणि वालशेंग यासारख्याही पिकांना वाढही खुंटली आहे. प्रखर सूर्यकिरणे आणि जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असल्याने नवीन लागवड केलेली रोपे वाळून जात आहेत. अनेक शेतकऱ्यांनी महागडी बियाणे पेरूनही हातात काहीच पडत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी काही प्रगतशील शेतकरी सकाळ संध्याकाळ पाणी देणे, शेड नेट आणि मल्चिंग तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. मात्र निसर्गाच्या कोपामुळे हे मानवी प्रयत्नही तोडगे पडताना दिसत आहेत. पाण्याचा वाढता खर्च आणि मिळणारे कमी उत्पादन यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. उन्हाचा तडाखा इतका मोठा आहे की शेडनेटमध्येही रोपे कोमेजून जात आहेत. त्यामुळे यंदा मोठे नुकसान होण्याची निश्चित आहे, अशी हतबलता स्थानिक शेतकरी अशोक बुजाडे यांनी व्यक्त केली आहे. कृषी तज्ज्ञांनी या ठिकाणी परिस्थितीत शेतकऱ्यांना पाण्याचे सूक्ष्म नियोजन, मल्चिंगचा काटेकोर वापर आणि उष्णतेस प्रतिकार करणाऱ्या वाणांची निवड करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र एकूणच परिस्थिती पाहता पांढरकवडा परिसरातील भाजीपाला शेती सध्या गंभीर संकटात सापडली असून ऐन हंगामात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.